नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात। याची भाजी म्हणजे जे कांद्याची पात असते ना, ओले कांदे असतात बघा, त्याची पात असते ना, त्याची आज आपण भाजी बनवणार आहोत। तर ही भाजी एकदम सोपी आहे, ह्याला जास्त साहित्य पण नाही लागत, मसाले पण नाही लागत। तर चला तर मग बनवूया। चला सुरुवात करूया। चला तर बघा, इथे मी कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आणि बघा त्याला कांदे असतात छोटे छोटे, ते कांदे पण मी ह्याच्यातच कापून टाकलेले आहेत। आणि मटकीची डाळ घेतली, मटकीची डाळ 10 मिनिटं अगोदरच मी भिजू घातलेली। आणि मीठ, हळद आणि आपली घरगुती चटणी, बस। असे कांदे असतात त्याला, हा, पुढे कांदे असतात त्याला। तर बघा, छोटे छोटे कांदे मी ह्याच्यात कापून टाकलेले आहेत आणि हे मोठे कांदे ना मी ठेवलेत। ते मोठे कांदे आम्ही खाणार, असे भाकरी बरोबर खायला छान लागतात ओले कांदे। तर मग बघा, एवढं साहित्य लागतं त्यासाठी, जास्त काही लागत नाही आणि खूप छान झटपट बनते भाजी आणि खूप टेस्टी पण होते आणि हेल्दी असते। हा, हेल्दी असते। तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा। नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, असंच प्रतिसाद देत राहा। हा, आणि ह्याला ना, सॉरी एक गोष्ट विसरले मी, कूट, शेंगदाण्याचा कूट ही लागतो आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि खूप छान भाजी होते। चला तर आपण फोडणी देऊया भाजीला। तर आपण ह्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया। तर मी 2 पेंड्या आणलेल्या भाजीच्या कांद्याच्या, तर मी 2 चमच तेल टाकते। आता तेल गरम होऊ देऊया आपण। तेल गरम होऊ देऊया छान। तेल गरम झालेलं आहे, तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये चटणी टाकायची आणि गॅस कमी ठेवायचा, नाहीतर आपली चटणी जी आहे ना जळून जाईल। तर मी याच्यामध्ये 2 चम्मच मी चटणी टाकलेले, चवीनुसार मीठ, हळद, ओ माय गॉड, मी पहिल्यांदा अशी रेसिपी बघितली। आणि हे बघा, चटणी ही सगळं टाकलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये आपण ही मटकीची डाळ टाकूया आणि हे आपण छान हलवून घेऊया। खूप युनिक रेसिपी आहे, बघितली नव्हती कधी। म्हणजे मी माझ्या घरात अशीच ही भाजी बनवते। काय असतं ना, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना, तर मी माझ्या पद्धतीत तुम्हाला आज मी भाजी बनवून दाखवत आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। तर बघा, आता छान आपण डाळ तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि ही जी भाजी आहे ना, आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि हे छान हलवून घेऊया। आणि आता त्याच्यावरती आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि शेंगदाण्याचा कूट ना थोडा जाडसर वाटायचा, जाडसर टाकला ना ते दाताखाली चावायला छान पण लागतं। शेंगदाण्याचा कूट टाकला, आता हे मी छान हलवून घेते बघा। आणि आपण पाणी नाही टाकायचं, पाणी कोणत्याही भाजीला पाणी सुटतं, कोणतीही जर तुम्ही भाजी बनवताय ना, पाणी नाही टाकायचं, त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये शिजते भाजी। छान हलवून घेतले, आता गॅस कमी करते आणि झाकण मारून भाजी 5 मिनिटं शिजवून घेते। गॅस कमी केलाय मी आणि त्याच्यावरती झाकण मारते। तर झाकण मारून भाजी आपण शिजवून घेऊया। भाजी बनवून झालेली आहे, भाजी बनवून तयार आहे। हो, आणि खिंची पण आलेली आहे। बघा, आता आपण सर्व करूया। इकडे ठेवू का? हा, भाकरी आणि भाजी मस्तपैकी। आणि बघा, हा, आपली मस्तपैकी कांद्याची भाजी, ज्वारीची भाकर बनवून तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असंच भेटत राहूया आपण नेक्स्ट रेसिपी मध्ये। तोपर्यंत बाय।